श्रोत्यानो, हात जोडून सगळ्यांका नमस्कार. कसे आसात? आज तुमच्या भेटी केले हत मालवणी कवी लेखक ज्यांनी मालवणी मातीचो सुगंध घेऊन आजिलेत. त्यांचं नाव असा सतीश पुंडलिक चव्हाण. सुकळवाड मालवणचे रहिवाशी आणि त्यांच्या लिखाणासून कोकणातल्या मातीचा प्रेम, पावसाची ओल आणि गावजीवनाची झलक त्यांच्या कवितेसून दिसता. हे व्यवसायान प्रयोगशाळा तंत्रज्ञ असत आणि सेवा ह्योच त्यांचो धर्म असा. यांच्या मालवणी कवितेसूनना गाव, शेती, लोककला आणि हैले सण बोलतात. चला तर आज आपण त्यांच्या गावजीवनाचे अनुभव मालवणी भाषेतसूनच ऐकूया. नमस्कार सरांनो, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचा स्वागत असा. नमस्कार मॅडम. श्रोते हो, आता सुरुवात करूया सतीश भाऊंच्या मी मालवणी या कवितेपासून. मालवणी भाषेबद्दलचो त्यांचा स्वाभिमान आणि मालवणी असल्याचो अभिमान दिसता. सरांनो, ही कविता आमच्या श्रोत्यांका ऐकून दाखवा. होय, नक्कीच मॅडम. मी मालवणीच असय. मालवणीचो मका स्वाभिमान असा आणि अभिमान पण असा. मी मालवणी, कोकणी मेवाचो मीच धनी, काळजात माझ्या शेळ्याचा पाणी, तोच तो मी मालवणी. घालू वाडू कधीच नाही पडायचंय कमी, ऋण काढून सण साजरो करूची हमी, तोच तो मी मालवणी. पैसो अडको नसलो तरी मी सदा रवतय फनी, माझ्या मालवणी भाषेत ठासून भरलो हनी, तोच तो मी मालवणी. पण जर काय माझ्या साध्या स्वभावाचो गैरफायदो घेत कोणी, तर त्याका मात्र दाखवेन मी काळा पाणी, त्याका मात्र दाखवेन मी काळा पाणी. सरांनो, या कवितेसूनना तुमच्या मातीवरचा प्रेम, स्वाभिमान आणि मालवणी भाषेचो गोडवो जिवंत दिसता. हा तर माका आता सांगा, तुमच्या कवितेचो प्रवास कधी सुरू झालो आणि कसं सुरू झालो? तसे बघले तर मॅडम, सगळे जे भाषा असत हे माझे माये समान असत, माते समान असत. त्यांका मी माते समानच म्हणतोय. पण मालवणी मुलखात माझो जन्म झालो म्हणून मालवणी विषयी माका लय प्रेम असा. तर मी ज्यावेळी लहान होतय त्यावेळी आई माझी 7वी शिकलेली आहे. 7वी शिकली असल्यामुळे तिच्या संस्कारानंच मी मोठो झालोय. आणि आम्ही गरीब कुटुंब असल्यामुळे शेतीवाडीची कामा तिका करूची सवय असायची. आणि काय करूचं असलं तर त्या जात्यावरच सगळा दळण केला जायचा. आणि हे दळण करत असताना आमची आऊस ओवी म्हणायची. आणि त्या ओवीतून माका खरोखर ज्या काय कवितेविषयीचा ज्ञान मिळाला किंवा तोंडाने जे काय गाणं म्हणतात तिची आवड झाली. आणि माका जरी अक्षर त्यावेळी ज्ञान नसला, कविता म्हणायची किंवा गाणं म्हणायची माका लय आवड होती. आणि मालवणी भाषा ही तलवारीच्या धारेसारखी आणि मधासारखी पण असा. मालवणी भाषेतला जो काय साधेपणा असा आणि जो काय माणुसकीपणा तो मालवणी भाषेतच जास्त भरलेलो असा. आणि माझे वडील हे रिटायर माजी सैनिक होते. गाणी ऐकायची सवय होती आणि रोज चालूच ठेवायचो आणि ते झोपून जायचे कधी कधी. त्यांच्या समोर जाऊची कोणाची हिंमत नव्हती. पण त्यावेळी आम्ही काय एका कोपऱ्यात खयच्या तरी घराच्या कोपऱ्यात ऐकायचो ही. आणि त्यापासून जी काय आमका आवड निर्माण झाली. आणि नंतर ज्यावेळी आमच्या वडिलांच्या पश्चात मी स्वतः म्हणून एक रेडिओ घेतले आणि त्यावेळी मी रेडिओची गाणी ऐकायला लागलोय. रेडिओवरचा कार्यक्रम आता पहिलं ज्यावेळी टीव्हीची संख्या कमीच होती आणि त्यावेळी मी एक हरियाली खुशाली नावाचो एक विविध भारतीचो कार्यक्रम चालायचो. त्या कार्यक्रमात मी एक सहभाग घेतले आणि त्याच्यावर कुटुंब नियोजनाविषयी तुमचं समजा तुम्ही उद्या सगळे मोठे झाले तर तुमचं काय त्याच्यावर प्लॅनिंग असताना. तर ह्या मी माझ्या त्यावेळी मी 10वीत असताना मी माझ्या भाषेत लिहिलंय. आणि त्या माका 500 रुपये बक्षीस पाठवून दिल्यानी. आणि पण त्यावेळी माकापासून हुरूप लागलो की खरोखर माका काहीतरी मी जा काय लिहिलंय त्या लोकांना आवडता किंवा माझ्यात काहीतरी असे गुण असत की ते खरोखर सुधारू शकता. कविता, गाणी, शाळेत समजा आता हे समूहगान जे असायची त्या समूहगानामध्ये माझा नंबर ह्यो ठरलेलो असायचो. कारण माझा आवाज ह्यो पेटीक बरोबर जुळायचो. म्हणजे तुमच्या आईपासून तुम्ही ती प्रेरणा घेतलात आणि अजून तुमच्या वडिलांनी त्यांना आवड होती रेडिओ ऐकायची. आणि त्या काळात म्हणजे साधारण 1996चा काळ असेल ना तो. आणि त्या काळात तुम्ही रेडिओ ऐकायचा तेव्हा तुम्ही छोटे होतात आणि तो रेडिओ ऐकून कविता तुमका आवडूक लागली, गाणी आवडूक लागली आणि त्यात तुम्हाला ते आवडायला लागलं की कविता करायची आहे आपल्याला. खूप मस्त. सर, आता माका सांगा, माझा शेत शिवार त्या कवितेत शेतकऱ्यांचा रोजचा जगणं दिसता. त्याचा काय अनुभव असा? ही जी कविता माझी असा ती शेतीविषयी असा आणि या मुलाविषयी ही कविता असा.
आणि ज्यावेळी तो बघता की आऊस माझी तरो काढत हा, कोंबडी आड्यावर पिसा धाडीत हा आणि गाय ही मळ्यात चरता असतात, त्यावेळी ह्या बघून त्याला काहीतरी समाधान वाटतं, कारण ते प्राणी मात्रावर आईवर ह्याचा जसा का प्रेम असा ह्या कवितेतून दिसतं. सर मग ऐकवा आमका ती कविता. नक्कीच. कवितेचं नाव असा शेत शिवार. शाळेसून इलय तर दिसना नाय आऊस, बाहेर मात्र पडता हा मरणाचो पाऊस. खळ्यात जाऊन बघतय तर काय, आऊस कोपऱ्यातलो तरवो काढत हाय. गोठ्यात जाऊन बघतय तर दिसना नाय गाय, गायीसाठी मात्र वासरू मोठ्या आवाजात हांबरत जाय. बाहेर जाऊन बघतय तर काय, गाय आरामात चरत जाय. कोंबड्याच्या घुडातसून कोंबडी पण गायब आहे, पिला मात्र कोंबडीसाठी चिवचिव करत आहे. वसरेक उभं राहून बघतय तर काय, कोंबडी आड्यावर बसान पिसा झाडीत आहे. शेवटी कंटाळून गेले घरात तर टोपात भात आणि माशाची कढी आहे. मगे काय थोप धरतय भात आणि आमटेवर, मी मात्र ताव मारतय. वा, मस्तच असा सर तुमची कविता. गाव, पाऊस, कोंबडी सगळा कसा गावातलाच वातावरण वाटला. सरानू, तुमची दुसरी कविता हावरी कमाय, या कवितेत निसर्ग आणि कष्ट यांचा नाता दिसता आणि ती कविता सुद्धा आमच्या श्रोत्यांका ऐकाक आवडत. नक्कीच मॅडम. ज्यावेळी झाडा पेडा ही आपली फळा फुलां ही जी काय मोहरलेली असतात किंवा त्या फुलांची फळा होतात, पण याचा अर्थ ही जी काय आपण जी फळा काढतो आणि ती फळा काढत असताना आणि झाडांची काय जी मोडतोड होता ती बघण्यासारखी नसता. बरोबर. म्हणजे ही झाडा पुन्हा आपणाक फळा देऊ काही ह्या दृष्टीने कोण काळजी घेणार नाही. ह्याच्यातूनच ही मी कविता तयार केलेली असे, ती तुमका दाखवते वाचून. कवितेचं नाव असा हावरी कमाय. आंब्याची फांदी देठा देठात वाकान गेली, मोहारलेली काजीची फांदी गळान गेली. आंब्या बोंडवाची चव जिभेवर मुरान गेली, घोसाघोसान धरली जांभळ बोडकी झाली. घरट्यातल्या पिलांका चिमणी बिचारी पोरकी झाली. जांभळांसाठी जांभळ मात्र पेरापेरात मोडान गेली. रायवळ आंब्याची आंबोली घोसाघोसान कशी खाली वतामली. लोणच्याच्या आशेक आंबुलेर पाना पण नाही रवली. हिरवीगार चाराबोरा काळीभोर झाली, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची नजर त्याच्यावर पडली. चाराबोरा पिकवण्याच्या नादात चाराबोरीन कमरेचूनच मोडान गेली. मस्त सर कविता तुम्ही लिहिलात. मग सर तुमच्या त्या धुमशान या कवितेत सुद्धा पर्यावरणाचा विषय इलेलो हा, म्हणजे काय तर त्याच्यात तुमचं एक वाक्य असा, माणसान निसर्गात केल्यान भेसळ, या ओळी मागचा काय गणित असा? तसं काय माहिती मॅडम, ह्या धुमशान म्हणजे आता काय की माणसांचा काय स्वतःच्या बुद्धींचा काय निसर्गात जा का धुमशान घातला, म्हणजे काय माझा असा म्हणून मी ता तोडलंय म्हणून काय होता, किंवा त्या संपत्तीचं मी स्वतःच्या मनान मी विल्हेवाट लावली तर काय झाला माझा असा. तर ही धुमशान कविता मी तुमका वाचून दाखवते. कवितेचं नाव असं धुमशान. नाय फिराकली गरडा, नाय वराडली कोकिळा, मिरगाक ठेवलेलो कोंबो झापाखाली झुरलो, नाय म्हणताना यंदा पाऊस मिरगा आधी चिलो. घरादाराची साकारणी बाकी रवली, झाडू लोटूची कामात तशीच पडली. कोपऱ्यात पाणी ढोपारभर, यंदा पावसाची मिरगा आधीच झाली उतानी घागर. रास लावून ठेवलेली शेळकुंडा कोपऱ्यातच इरगळली. जाळ काढूची कवळा ओली चिपी झाली, यंदा मिरगा आधीच व्हाळात इलोपूर. नाही म्हणताना यंदा पावसान सगळ्यांचो काढल्यान धूर. माणसान केल्या निसर्गा निर्मात भेसळ, म्हणून कोसळता हा त्याच्यावर पावसाचा ह्या आभाळ. सर खराच जी कविता ऐकवलात ना त्याच्यात थोडं माणसाची चूक दिसताच, आणि ह्या तुम्ही खूप मस्तपैकी ह्या कवितेतनं मांडलेला दिसता. सरानू, तुमची जी नो गॅरंटी ही पुढची कविता असा ना, या कवितेसून आवशी बापाशीच्या म्हातारपणाची त्यांच्या देखभालीची व्यथा तुम्ही ती मांडलास, त्याबद्दल सांगा आणि ही कविता आमच्या श्रोत्यांका सुद्धा ऐकाक आवडत. नक्कीच मॅडम. आता ही जी कविता मॅडम ही खास करून किती हे केलं तर
आवशी बापाशीन मुलांसाठी जे कष्ट काढले आहेत त्यांचे जे काय कष्ट असत ते अपरंपार असत आणि ते आपल्या जिभेत काटे घालून मुलांसाठी सगळा करीत असतात खरा आणि मुलांकासाठी ती शेवटी आयुष्यभर सुखच देतात. ती तुमका वाचून दाखवते. कवितेचं नाव असा नो गॅरंटी. आवस बापूस काबाट कष्ट करून पोरांका पोचतोस, ऋण काढून पोरांसाठी सण साजरो करतात, जिबेक काटो घालून पोरांसाठी पैसो अडको ठेवतात, एका लुगड्याची आवस 2 लुगडी करून बापाशी बरोबर संसार करता. आवस बापूस आपणाक नाय करून पोरांका कपडो लोटो घेता, घरात सगळी लेकरा इली नाही म्हणून आवशीचो घाच्यातून घास उतरला नाही, आवस गळ्यात फुटके मणी घालून बापाशी बरोबर आयुष्यभर संसार करता. पण झिलाक मात्र आवस लग्नाक मंगळसूत्र करून ठेवता. एवढा करून सुद्धा पोराटारांसाठी आवशी बापाशीचा म्हातारपण बरेपणात जायत ह्याची मात्र कोण गॅरंटी देऊ शकणार नाही. सरांनो, ही कविता ना खूप मनाक अशी भावान गेली, कारण प्रत्येक आई आणि बाबांचा आपल्या मुलांवर प्रेम असतं आणि ती खूप कष्ट करतात आपल्या मुलांसाठी आणि ह्या सगळ्या मुलांका पण समजूक होया आणि ह्याबद्दल ही कविता तुम्ही ना लिहिलात ती खूपच मस्त असा. सरांनो, तुमच्या कवितेसून मालवणी बोली, लोककला, गावचा शेत शिवार, पावसाचो मिरग, पावसाच्या मिरग आधीचा धुमशान, आईबाबाच्या म्हातारपणाची काळजी सगळा काय तर दिसला. आता थोडा तुमच्या कोळीन या कादंबरीविषयी माका सांगशाल काय? ही कादंबरी शिमग्याच्या सोंगावर आधारित असा अशी माका बातमी लागली. या कादंबरी बाबत तुम्ही काय सांगशाल? थोडक्यात सांगा. होय मॅडम, नक्कीच. आता शिमग्याची सोंगावर ही कादंबरी आधारित हा तर ही एक लोककला असा आणि मालवणी मुलखातली लोककला असा. तर ह्या कादंबरीत मी एका मुलाचा ज्या काय शिक्षणासाठी जे का पैशाच्या कमतरतेमुळे त्याचा जो काय स्ट्रगल करता, म्हणजे त्याचं जे कुटुंब हा आता आई वडील म्हणजे मोलमजुरी करणारे असा, त्यावेळी माका जो शिक्षण खर्चाक जो पैसो लागतलो तो मी खैसून मिळवू. ही शिमगे होता आणि शिमग्याच्या धुळवडीत ही सोंगा काढली जातात आणि त्या ह्याच्यात त्या मुलाक एक कल्पना सुचता की ह्या धुळवडीच्या 5 दिवसात जो सोंगा काढली त्याच्यातून अर्थार्जन आपण होऊ शकता. शिमग्याच्या फळात तिने जो सोंगा काढून तिका जी फळ निर्माण करता आणि त्याच्यावर तिका जी बिदागी मिळून त्याच्यावर तो आपला ध्येय साध्य करता आणि तो सरकारी नोकरीक लागता असा ह्या कादंबरीत मी लिहिलेला असा. शिक्षण घेण्यासाठी तो काम करता थोडक्यात आणि तो आपला शिक्षणासाठी खर्च आपला स्वतः मिळवता. सर, मग ह्या सोंगाबाबत तुमचा वैयक्तिक असा अनुभव काय सांगशाल? ही कला जी शिमग्याच्या सोंगाची ही स्वतः मी भोवलेली असा आणि मी स्वतः त्याच्यात ज्यावेळी आम्ही 4च मित्र मिळून एक फडच काढलेलो होतो आणि त्याच्यामध्ये माका नेमकी श्रीकृष्णाची भूमिका याच्यात दिलेली होती. पण त्यावेळी आता आम्ही कसाल म्हणा, कट्टा म्हणा, त्या ठिकाणी असे खेळे काढायचो पण एक गंमत म्हणून. आणि त्यावेळी एवढे सुधारणा झाली नव्हती. कसाल म्हणा किंवा कट्ट्यावर म्हणा तिकडे त्या एरियामध्ये असे फिरायचो आणि त्यावेळी जी काय गंमत आणि जी काय त्यावेळीची काही आवड ती खरोखर कला जी असा ती माका लहानपणापासूनच अवगत असा आणि ह्या कला मी जगलेली असा. जसं काय जन्माक इलय ह्यो माका सार्थ अभिमान असा. सराणू, ह्या सगळा तुमचं ऐकल्यावर ना मेहनत, आशा, लोककलेचा संदेश कळलो आणि गोमूच्या पात्रातून सुद्धा त्याचा संघर्ष समजलं तुमच्या या कादंबरीतून. शेवटी सांगायचं तर काय, आपल्या बोलीतले शब्द, आपल्या परंपरांचं रक्षण आणि माणसाचा निसर्गाशी असलेलं नातं हीच आपली खरी संपत्ती असा आणि ती आसाकच होई आणि ती आपण सगळ्यांनी जपाक सुद्धा होई. सरांनो, तुमचे मनापासून आभार मानते तुमच्या अनुभवांका आणि कवितांका श्रोत्यांसमोर सादर केल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.